पॅटर्नमध्ये तर आपण सिस्टीमला मेजरली डिफाइन केलं. सिस्टीम म्हणजे काय, त्याच्यानंतर सराउंडिंग म्हणजे काय, आणि या सिस्टीम आणि सराउंडिंगला एक बाउंड्री डिफाइंड आहे. ही बाउंड्री रिअल असू शकते किंवा इमॅजिनरी सुद्धा असू शकते. आपण व्हेरियस एक्झाम्पल्स घेतले, आपण टाइप ऑफ सिस्टीम पण बघितलं. ओपन कप ऑफ टी, त्याच्यानंतर त्याच्यावरती सॉसर म्हणजेच बशी झाकून क्लोज सिस्टीम बनवली, थर्मासमध्ये चहा घेतला आणि आपली आयसोलेटेड सिस्टीम बनवली. आणि नंतर आपण काही प्रॉपर्टीज बघितल्या, टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, यांना आपण दोन भागात कॅटेगराइज केलं. तर आयदर त्या एक्सटेंसिव्ह असतील किंवा इंटेन्सिव्ह असतील. जो सिस्टम के बांटने से बढ़ती है उसे कहते हैं एक्सटेंसिव्ह प्रॉपर्टी, आणि नसेल तर काय असणार आहे ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आजचा आपला पॉइंट आहे स्टेट फंक्शन अँड पाथ फंक्शन. स्टेट फंक्शन इकडे लिहिते पाथ फंक्शन्स. फंक्शन इज नथिंग बट प्रॉपर्टी. फंक्शन म्हणजे काय तर प्रॉपर्टी. बरं त्याआधी आपल्याला एक गोष्ट जाणून घेण्याची गरजेची आहे, ती म्हणजे काय बघा. ही तुमची सिस्टीम आहे, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि मी तुम्हाला सांगते की ह्या सिस्टीमचं प्रेशर आहे 2 ॲटमॉस्फिअर. प्रेशर किती आहे 2 ॲटमॉस्फिअर किंवा 1 ॲटमॉस्फिअर घ्या, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. व्हॉल्यूम आहे याचा 2 लिटर. कधी जेव्हा टेम्परेचर होतं 298 केल्विन म्हणजे रूम टेम्परेचर. आणखी काय सांगू शकते मी, नंबर ऑफ मोल्स किती होते याच्यामध्ये 1 मोल होते. किती होते 1 मोल. बघा या सिस्टीमचा अभ्यास करताना मला तुम्हाला काही प्रॉपर्टीजची माहिती द्यायला लागली, जसे की याचं प्रेशर, याचं व्हॉल्यूम, याचा नंबर ऑफ मोल्स असेल किंवा याचं टेम्परेचर असेल. सो ह्या 4 प्रॉपर्टीज मी तुमच्या सिस्टीमला डिफाइन केलं. ती कशी आहे ते सांगितलं. सो द प्रॉपर्टीज दॅट डिफाइन द स्टेट ऑफ सिस्टीम आर कॉल्ड ॲज थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स. बघा मी डेफिनेशन लिहिते इथे. द प्रॉपर्टीज that define the state of system are called as thermodynamic variables. थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स. मग थर्मोडायनामिक व्हेरिएबल्सचे एक्झाम्पल्स कोण झाले हो. प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स एक्सेट्रा. लक्षात आलं. आता बघा मी काय सांगते, ही तुमची सिस्टीम आहे, याची प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्सची मी व्हॅल्यू दिले. आता ज्या कंडिशनला ही स्टेट आहे याला मी म्हणते इनिशियल स्टेट. याची काय म्हटलं इनिशियल स्टेट. आता काय होईल, मी याच्यावरती काहीतरी प्रोसेस करते, काही करेन, जसे मी प्रेशर वाढवेन, व्हॉल्यूम कमी करेन, XYZ. तर मी काय करते बघा, याच्यावरती प्रेशर होता आधी 1 ॲटमॉस्फिअर, मी प्रेशर बदलते. तुमची सिस्टीम 2 ॲटमॉस्फिअर प्रेशरला नेते. काय होणार प्रेशर वाढवल्यानंतर, प्रेशर वाढवलं, व्हॉल्यूम काय झाला बघा कमी झाला. त्यामुळे व्हॉल्यूम 2 लिटरचा मी काय लिहिते आता 1 लिटर झाला. टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं 298 रूम टेम्परेचर. नंबर ऑफ मोल्स मी तसेच ठेवले, समजा 1 मोल. ही मी दुसरी कंडिशन दिली. आता ही जी सिस्टीम आहे तुमची, याला डिफाइन करायला ही सिस्टीम आता वेगळ्या पोझिशनला गेले. ह्या पोझिशनला मला ज्या व्हॅल्यूज लागल्या प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचरच्या, त्या बघा चेंज झाल्या. आता ह्या व्हॅल्यूजनी ह्या सिस्टीमला डिफाइन केलं. सो ही दुसरी स्टेट झाली. जी पहिली होती त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी आहे. मी याला फायनल स्टेट म्हणते. फायनल स्टेट ऑफ सिस्टीम. फायनल स्टेट ऑफ सिस्टीम. लक्षात आलं. इनिशियल स्टेटला तुमची जी काही सिस्टीम होती, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर जे काही होतं ते इथे मेन्शन केलं, ती होती इनिशियल स्टेट. याच्यावरती काहीतरी प्रोसेस केली आणि आता तुमची सिस्टीम कुठे गेली, एका वेगळ्या पोझिशनला गेली. ह्या सिस्टीमचे टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स सगळं वेगळं होतं आधीपेक्षा. सो ती इनिशियल स्टेज असेल तर ह्याला मी काय म्हटलं फायनल स्टेट म्हटलं. बघा इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट. आता ही प्रोसेस एक झाली आहे. म्हणजे इनिशियल स्टेज मध्ये असणारी सिस्टीम फायनल स्टेट मध्ये पोहोचली. आता ही इनिशियल टू फायनल अशीच गेली असेल का, नाही. त्याच्यामध्ये काहीतरी एनर्जी चेंजेस झाले असतील, त्याने काहीतरी वर्क केलं असेल, त्यामध्ये काही हीट चेंजेस झाले असतील. तर ह्या प्रॉपर्टीजचा अभ्यास करणं म्हणजे थर्मोडायनामिक्सचा अभ्यास करणं. आता ह्या प्रॉपर्टीज आयदर स्टेट
किंवा पाथ फंक्शन असू शकतात. बघा कसं, मी जर समजा याची एनर्जी चेंजेस काढायला लागली, एनर्जी किंवा इंटरनल एनर्जी म्हणा, इंटरनल एनर्जी एक फॉर्म ऑफ एनर्जीच आहे. एक्झॅक्टली काय आपण थर्मोडायनामिक्स चॅप्टर मध्ये बघायचंय. बघा, इंटरनल एनर्जी म्हणजे याचा एनर्जी चेंजेसचा स्टडी करायचा आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या सिस्टीमचा, एखाद्या प्रोसेसचा एनर्जी चेंजेसचा अभ्यास करताय तेव्हा तुम्हाला काय काढायला लागणार हो, चेंज इन एनर्जी, डेल्टा ई. म्हणजे काय, त्याची फायनल स्टेजला किती एनर्जी आहे. समजा इथे फायनल स्टेजची ह्याची एनर्जी आहे काहीतरी प्रोसेस करून 100 जूल, आणि आधी किती होती, तर आधी होती 50 जूल. याच्यावरती काय केलं मी, काहीतरी प्रोसेस केली आणि एनर्जी वाढली, एनर्जी झाली 100 जूल. सो चेंज इन एनर्जी, एनर्जीचा अभ्यास करताना मी काय करते, फक्त फायनल स्टेजला किती एनर्जी होती मायनस इनिशियल स्टेजला किती एनर्जी होती. किती होती एनर्जी, एफ म्हणजे एनर्जी ऍट फायनल स्टेज मायनस एनर्जी इनिशियल स्टेज मध्ये. दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय, डेल्टा ई. डेल्टा म्हणजे काय, चेंज. तर फायनलला किती होती बघा, 100 जूल. आधी किती होती बघा, 50 जूल. सो 100 मायनस 50 काय झालं, 50 जूल्स. 100 मायनस 50 काय झालं, 50 जूल्स. सो एनर्जीचा जर मला स्टडी करायचा असेल तर मला फायनल आणि इनिशियल स्टेट बद्दल एनर्जीची माहिती असणं गरजेचं होतं. किती एनर्जी आहे फायनलला, तर 100 आहे. आधी किती होती, तर 50 होती. सिमिलर वे मध्ये अशा काही प्रॉपर्टीज आहेत की ज्या फक्त इनिशियल आणि फायनल स्टेट ऑफ सिस्टीम वरती डिपेंड राहतात. पाथ काय फॉलो केलाय, काय झालं आणि ती सिस्टीम चेंज झाली याच्याशी काही संबंध नसतो. सो प्रॉपर्टीज दॅट डिपेंड अपॉन इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ सिस्टीम आर कॉल्ड ॲज स्टेट फंक्शन्स. बघा, प्रॉपर्टीज दॅट डिपेंड अपॉन इनिशियल and final state of system are called as state function. Called as state function. बघा, एनर्जी असेल, कुठली एनर्जी म्हणते मी, इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी एक्झाम्पल्स, इंटरनल एनर्जी तुमच्या थर्मोडायनामिक्स मध्ये याला डिनोट करतात एक तर यू ने किंवा ई ने. ई फॉर एनर्जी किंवा यू म्हणजे इंटरनल एनर्जीने. एंट्रॉपी असेल, एंट्रॉपी म्हणजे काय आपण बघायचंय. ही एक थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज आहे, डिनोट कशाने करतात, एस ने. किंवा गिव्स फ्री एनर्जी असेल, गिव्स फ्री एनर्जी पण थर्मोडायनामिक प्रॉपर्टी आहे, बघायचंय. गिव्स फ्री एनर्जी कशाने डिनोट करते बघा, जी ने. किंवा एन्थाल्पी असेल, कशाने डिनोट करते, एच ने. या सगळ्या टाइपच्या एनर्जी किंवा थर्मोडायनामिक्स मधल्या सगळ्या प्रॉपर्टीज एक्सेप्ट 2, मी सांगणार आहे कुठल्या 2 ते, एक्सेप्ट 2 सगळ्या प्रॉपर्टीज काय असणार आहेत, स्टेट फंक्शन असणार आहेत. काय असतात, स्टेट फंक्शन असतात. मग कुठल्या 2 पाथ फंक्शन आहेत, तर वर्क आणि हीट या 2 कशा आहेत, आपल्या पाथ फंक्शन आहेत. मी एक्सप्लेन करते बघा कसं. एक्झाम्पल घ्या, तुम्ही होळीची शेणी रचली आणि या शेणीला आता तुम्हाला अग्नी द्यायची. कोणतरी एक असंच गावातलं पोरगा आलं काय घेऊन, माचीस घेऊन, आणि तो अग्नी लावायला, लागेल का अग्नी त्याला, नाही. आता दुसरं कोणतरी आलंय, तो मेणबत्ती घेऊन आलाय, त्याला लागेल का, नाही. आणि तिसरा काय घेऊन आलाय, मशाल घेऊन आला, तो मशालीने लावायला, काय तर बल्की आहे की त्याला लाकड आहे, त्याला अग्नी आहे, तो अग्नी देणार आहे तुमच्या शेणीला. तर बघा, कोणती पटकन पेट घेईल, कोणत्या वे मध्ये तुम्हाला पटकन शेणीला आग भेटेल. जर मशाल घेऊन आलाय तो पटकन आग लावू शकेल. सो तुमची जी प्रोसेस होती म्हणजे शेणीला अग्नी द्यायची ही जी प्रोसेस होती ती कशावरती डिपेंड राहिली, पाथ वरती. तुम्ही मेणबत्ती घेऊन आलाय, मशाल घेऊन आलाय का माचीस घेऊन आलाय. सो द प्रॉपर्टीज दॅट डिपेंड अपॉन द पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. सिस्टीमनं काय पाथ फॉलो केलाय त्या शेणीला अग्नी द्यायला, मेणबत्ती, मशाल का माचीस, हे डिपेंड झालं इथे. सो पाथ फॉलोड वरती जेव्हा सिस्टीमची प्रॉपर्टी डिपेंड असते अशा प्रॉपर्टीला काय म्हणायचं आपण, पाथ फंक्शन. हा साइडचा बोर्ड मी रफ करते बघा. पाथ फंक्शन, the property of system
the property of system that depend upon path followed by system are called as path functions. ज्या फक्त इनिशियल आणि फायनल स्टेट वरती डिपेंड आहेत अशा प्रॉपर्टीजला म्हणायचं स्टेट फंक्शन, आणि ज्या पाथ वरती डिपेंड आहेत, काय वेने तुम्ही ती प्रोसेस केली त्यांना काय म्हणायचं पाथ फंक्शन्स. म्हणजे बघा इथून इथं तुम्ही गेलाय खरं, बट गेला कसा, पाथ काय आहे, कुठल्या रस्त्याने गेला. जेव्हा असं जर एका प्रॉपर्टीने तुम्हाला विचारलं येऊन, जसं की वर कसं काम केलंस बाबा तू, किंवा कशी आग्नी दिलीस बाबा तू, हे जर क्वेश्चन येत असतील म्हणजे हीट आणि वर्क ह्या दोन प्रॉपर्टीज काय झाल्या तुमचा पाथ फंक्शन. एक्झाम्पल कोण, हीट आणि वर्क. पूर्ण थर्मोडायनामिक्स मध्ये ह्या दोनच प्रॉपर्टीज तुम्हाला पाथ विचारते, कसा गेलास, हो पाथ विचारणारे फक्त हे दोनच आहेत. ह्या दोन लक्षात ठेवा पाथ फंक्शन. बाकी काही येऊ दे कशात घ्यायचं तुम्ही स्टेट फंक्शन्स मध्ये. आलं लक्षात. ओके. आता थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे काय बघा इथंच क्लिअर होईल. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे काय तुम्हाला मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलंय की पूर्ण थर्मोडायनामिक्स मध्ये एक लाईन नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे तुमच्यासाठी. कन्सिडर सर्टन अमाउंट ऑफ गॅस एनक्लोज्ड इन अ सिलेंडर फिटेड विथ अ मूवेबल पिस्टन. आता असे समजा की हा आपला सिलेंडर आहे, याच्यावरती मी काहीतरी पिस्टन लावले. हा सिलेंडर आहे, याच्यात गॅस आहे आणि याच्यावरती मी पिस्टन लावलंय. यातला गॅसचा प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स मी तुम्हाला सांगितले की तुम्ही एवढे घ्यायचे आणि तुम्ही असा गॅस या बीकर मध्ये किंवा या कंटेनर मध्ये भरून आणला माझ्याकडे, आणि मी म्हंटल बाबा ठेवा याला टेबलवरती ठेवून द्या. आता बघा ह्या कंडिशनला, ह्या टाइमला तुमच्या त्या कंटेनर मध्ये असणाऱ्या गॅसच्या सगळ्या चारी प्रॉपर्टीज फिक्स आहेत. प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर, चेंज होणार का नाही, कॉन्स्टंट असतं. टेम्परेचर 298 कॉन्स्टंट आहे आता. व्हॉल्यूम किती घेऊन आलाय 2 लिटर, स्वतःहून बदलणार आहे का नाही. आणि काय नंबर ऑफ मोल्स 1 मोल. सो सगळ्या चारी ह्या काय प्रॉपर्टीज आहेत आता ह्या दिलेल्या टाइमला कॉन्स्टंट आहेत सगळ्या. म्हणजे तुमचा कंटेनर टाइम सोबत चेंज होत नाहीये. त्या प्रॉपर्टी चेंज होत नाहीये म्हणजे तुमच्या कंटेनर मध्ये असणारा गॅस ह्या कंडिशनला इक्विलिब्रियम मध्ये स्टेट आहे. इक्विलिब्रियम ना इकडे रिएक्शन देणार आहे ना इकडे, ना फॉरवर्ड ना बॅकवर्ड, तो स्टेबल थांबलाय. ती सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये. आता बघा आता तुम्ही उगाच आलाय आणि या सिस्टीमला तुम्ही काय केलं डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला. आधी ती इक्विलिब्रियम मध्ये आणि आता तुम्ही येऊन काय केलं त्याला डिस्टर्ब केलं. पिस्टन होता, पिस्टनला तुम्ही काय केलं एक वरती उघडा त्याला किंवा खाली ढकला. समजा आपण काय केलं त्याला खाली ढकललं. पिस्टन खाली ढकलल्यामुळे काय झालं प्रेशर वाढलं. आधी 1 ॲटमॉस्फिअर होतं, समजा आता काहीतरी 2 ॲटमॉस्फिअर झालं असेल. प्रेशर वाढल्यामुळे काय झालं बघा चेंज कशावर झाला व्हॉल्यूमवर. आधी व्हॉल्यूम एवढा होता आता काय झाला कमी झाला. सो प्रेशर 2 ॲटमॉस्फिअर झालं, व्हॉल्यूम पण कमी झालं, टेम्परेचर आणि अमाउंट ऑफ मोलच्या कंडिशन तुम्ही हात लावलेले आहेत त्या तशाच आहेत. आता सिस्टीम आधी इक्विलिब्रियम मध्ये होती, आता ती काय झाली काहीतरी पोझिशन तिने चेंज केली, व्हेरिएबल्स चेंज केल्या, आता इथं आली. सो मी आधी इनिशियल जितकी होते तिथून मी फायनल कंडिशन पर्यंत येईपर्यंत मी इक्विलिब्रियम मध्ये आहे का, मी स्टेबल आहे का नाही. जो आधी इनिशियल स्टेट मध्ये जेव्हा माझे व्हेरिएबल्स प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर सगळे सेम होते तेव्हा मी इक्विलिब्रियम स्टेट मध्ये होते. पण तुम्ही येऊन उगाच माझ्यावरचा पिस्टन जर खाली दाबला तर प्रेशर कमी होईल, प्रेशर काय होईल वाढेल आणि व्हॉल्यूम कमी होईल. आता मी काहीतरी प्रोसेस करणार, आतले माझे गॅस मॉलिक्युल्स काहीतरी हालायला लागतील कारण तुम्ही त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट केलाय आणि मी माझी स्टेट चेंज करणार. म्हणजे मी माझे इक्विलिब्रियम स्टेट सोडलं आणि एका नवीन पोझिशनला आले. आता ह्या पोझिशनला माझ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या काय आहेत, माझ्याकडे 2 ॲटमॉस्फिअर प्रेशर आहे, 1 लिटर व्हॉल्यूम आहे, 298 केल्विन माझं टेम्परेचर आहे आणि 1 मोल माझ्यात अमाऊंट ऑफ गॅस आहे. आता जोपर्यंत परत तुम्ही याला डिस्टर्ब करत नाही मला तोपर्यंत मी परत कशामध्ये इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये. आधीही इक्विलिब्रियम मध्ये होते जोपर्यंत तुम्ही मला डिस्टर्ब करत नाही तोपर्यंत. तुम्ही मला डिस्टर्ब केलं, मी माझी स्टेट चेंज केली आणि पुढच्या स्टेट मध्ये आले, फायनल स्टेट मध्ये आले, परत मी एक नवीन इक्विलिब्रियम स्टेट मध्ये आले. सो या कंडिशन्सना म्हणायचं थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. म्हणजेच काय तर एखाद्या सिस्टीमच्या प्रॉपर्टीज किंवा एखाद्या सिस्टीमचे व्हेरिएबल्स तोपर्यंत चेंज होत नाही जोपर्यंत तुम्ही डिस्टर्ब करत नाही. सो थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमला तुम्ही कसं डिफाइन करू शकता बघा. The system is said to be in thermodynamic equilibrium
वेन कधी म्हणू शकतो आपण थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये, वेन इट्स फंक्शन किंवा वेन इट्स व्हेरिएबल्स म्हणा किंवा फंक्शन्स म्हणा, when its variables or functions do not change with time. Do not change with time. बघा इनिशियल स्टेटला प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स आपण काहीतरी फिक्स ठेवले. ही सिस्टीम इथे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आहे, कारण ह्याच्या या व्हेरिएबल्सची, ह्याच्या या फंक्शन्सची व्हॅल्यू बदलणार आहे का? नाही, अशीच राहिले. भले टाइम पुढे चाललाय बट याच्या ह्या व्हॅल्यूज फिक्स राहिल्या. कधीपर्यंत? जोपर्यंत तुम्ही ह्या पिस्टनला येऊन डिस्टर्ब केलं नाही तोपर्यंत. तुम्ही या पिस्टनला काय केलं? खाली ढकललं, म्हणजे प्रेशर वाढवलं. आता ही प्रोसेस इनिशियल पासून फायनलला जाईपर्यंत मधली ही जी काही कंडिशन आहे ही इक्विलिब्रियम नाही, नॉट थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. कुठून कुठेपर्यंत? इथून इथपर्यंत. आता जेव्हा मी फायनल स्टेट मध्ये पोहोचले तेव्हा मी हा प्रोसेस चेंज करून मी आले, कुठे आली आपली सिस्टीम? 2 ॲटमॉस्फिअर 1 लिटर. ह्या चारही व्हॅल्यूज सुद्धा आता बदलणार नाहीत, त्याच राहतील. सो इनिशियली जी थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टेट होती त्यातून सिस्टीम न्यू इक्विलिब्रियम स्टेट मध्ये गेली आणि हे जात असताना मध्ये ती इक्विलिब्रियम मध्ये नव्हती. सो व्हेन सिस्टीम डू नॉट चेंज द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल्स विथ टाइम, अशा कंडिशनला, अशा वेळी त्या सिस्टीमला काय म्हणायचं? द सिस्टीम इज इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. लक्षात आलं? ओके. लेट्स मूव्ह टू अ नेक्स्ट पॉइंट, टाइप ऑफ प्रोसेसेस. टाइप्स ऑफ प्रोसेसेस. प्रोसेस म्हणजे काय बघा? The transition of system from one equilibrium state to another equilibrium state. ही होती याची फर्स्ट इक्विलिब्रियम स्टेट. फर्स्ट इक्यू म्हणजे काय? इक्विलिब्रियम स्टेट टू सेकंड इक्विलिब्रियम स्टेट. So transition of system from one to another equilibrium state is nothing but process. आता प्रोसेसेसचे टाइप आहे, 4 टाइपच्या प्रोसेस आपल्याला शिकायच्या आहेत. त्यातली पहिली प्रोसेस आहे आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस. आयसो म्हणजे काय हो? आयसोमर तुम्ही शिकलाय. आयसो म्हणजे काय? तर सेम. आणि थर्मल हा वर्ड पुराशी निगडीत येतो नेहमी टेम्परेचर. सो आयसो म्हणजे सेम आणि थर्मल म्हणजे टेम्परेचर. सो तुम्ही काय अंदाज लावू शकता का याच्यावरून? आयसोथर्मल प्रोसेस ही कसली प्रोसेस असणार आहे? द प्रोसेस इन विच temperature of the system remains constant are known as isothermal processes. अशा प्रोसेस की ज्यामध्ये तुमच्या सिस्टीमचं टेम्परेचर चेंज होत नाही, कॉन्स्टंट राहतं, त्याला काय म्हणायचं? आयसोथर्मल सिस्टीम. एक्झाम्पल काय हो? रेफ्रिजरेटर. फ्रीज मध्ये बघा तुम्ही टेम्परेचर ऍडजस्ट करताय, तुम्हाला किती ठेवायचा आहे, तो राऊंड असतो ना, त्याच्यामध्ये तुम्ही टेम्परेचर फिक्स ठेवताय. आता टेम्परेचर आपल्या मनाला रेग्युलेट होतं, कॉन्स्टंट राहतं, म्हणजे काय? एक फिक्स व्हॅल्यू ठेवलेली असते त्यामध्ये. जर तुम्ही फ्रीजचं दार उघडलं काय होतं? तर परत रेग्युलेशन करतो तो फ्रीज स्वतःहून. हीट जर बाहेर टाकायची असेल तर बाहेर टाकतो, आत घ्यायची असेल तर आत घेतो, पण आतलं जे टेम्परेचर आहे तो तुम्ही जे सेट केलंय तेवढाच ठेवणार, तो स्वतःहून टेम्परेचर हलवणार नाही. जरी हललं तर परत इक्विलिब्रियम मध्ये यायला काय करतो? तो हीटचं एक्सचेंज करत असतो. सो प्रोसेसेस इन विच temperature of system remains constant are called as isothermal processes. आणि एक्झाम्पल काय आहे याचं? म्हणजेच काय होणार बघा इथं? डेल्टा टी. चेंज म्हणजे काय? डेल्टा टी इज इक्वल टू 0. टेम्परेचर मध्ये बदल होणार नाही. एक्झाम्पल मी काय सांगितलं तुम्हाला? रेफ्रिजरेटर. स्पेलिंग बघून घ्या तुमचं तुम्ही. रेफ्रिजरेटर. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक लक्षात ठेवा, डेल्टा टी इक्वल्स टू 0 असतं, तसं डेल्टा यू. यू म्हणजे काय? इंटरनल एनर्जी. यू म्हणजे काय? इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी सुद्धा काय असते? 0 असते फॉर आयसोथर्मल प्रोसेसेस. एक्झाम्पल मी परत सांगताय का? रेफ्रिजरेटर म्हणजे तुमचा फ्रीज. काय फ्रीज मध्ये काय होतं? तर तुम्ही रेग्युलेट करता, तुम्ही एक फिक्स तिथं राऊंड फिरून टेम्परेचर फिक्स केलेलं असतंय. फ्रीज मध्ये ते टेम्परेचर मेंटेन ठेवलं जातं.
सो फ्रीज मध्ये टेम्परेचर मध्ये चेंज होतो का? नाही. सो फ्रीज मधली प्रोसेस कसली प्रोसेस आहे? आयसोथर्मल प्रोसेस आहे. बघा डेल्टा टी इज इक्वल टू 0 आणि डिफाईन कसं कराल तुम्ही? द प्रोसेस इन विच temperature of system remains constant. Delta T equals to 0, डेल्टा U equals to 0. म्हणजे चेंज नाहीये त्याच्यामध्ये. इनिशियल टेम्परेचर किती? समजा मी फायनल, इथं फायनल स्टेज आहे ही. फायनल टेम्परेचर मी म्हणते काहीतरी 100 डिग्री सेल्सिअस होतं, तर इनिशियल पण 100च असणार आहे याचा अर्थ. टेम्परेचर मध्ये चेंज झाला नाही डिग्री सेल्सिअस. बघा 100 मायनस 100 डेल्टा टी कसं करतो? फायनल मायनस इनिशियल काय आहे? 0. नो चेंज इन टेम्परेचर. मग सिमिलरली सेकंड प्रोसेस बघा आपली आहे आयसोबॅरिक प्रोसेस. काय अंदाज लावाल? परत आयसो म्हणजे सेम, बॅरिक म्हणजे बार मध्ये काय मोजतो आपण? प्रेशर. सो सेम प्रेशर, सेम प्रेशर. सो द प्रोसेसेस इन which pressure of system remains constant are called as, तुम्ही कंटिन्यू करा पुढे ते, आर कॉल्ड एज आयसोबॅरिक प्रोसेस. म्हणजे काय लिहिणार बघा इथे? चेंज इन प्रेशर इज इक्वल टू 0. जर तुमचा आधी प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर असेल तर प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा प्रेशर कसं असणार? 1 ॲटमॉस्फिअर. जर अशी कंडिशन असेल तर ही प्रोसेस काय होणार तुमची? आयसोबॅरिक प्रोसेस. एक्झाम्पल देऊ शकते तुम्ही आयसोबॅरिक प्रोसेसेसचं? अरे खूप सिंपल आहे. बघा आपण कुठलीही रिॲक्शन जर करत असेल इथे तर ती कॉन्स्टंट प्रेशरलाच आहे. का? कारण आपल्या वरती कोणाचं प्रेशर आहे? ॲटमॉस्फिअरचं. आणि ॲटमॉस्फिअरिक प्रेशर किती असतं? नेहमीच 1 ॲटमॉस्फिअर असतं. नेहमीच 1 ॲटमॉस्फिअर. म्हणजे प्रेशर काय झालं इथं? कॉन्स्टंट झालं. आधी जेवढं तेवढंच नंतर झालं. सो चेंज इन प्रेशर इज इक्वल टू 0. सो ऑल केमिकल रिॲक्शन्स किंवा मोस्ट केमिकल रिॲक्शन्स आर आयसोबॅरिक. चला थर्ड प्रोसेस बघा. आता तुम्हीच मला सांगाल कोण राहिलं मग? आयसोकोरिक. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे काय हो? आयसोकोरिक म्हणजे आयसो म्हणजे सेम व्हॉल्यूम. तुम्ही काय लिहिणार? परत हेच कॉपी डाऊन करा. द प्रोसेस इन विच व्हॉल्यूम ऑफ सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट आर कॉल्ड ॲज आयसोकोरिक प्रोसेस. म्हणजे कसं डिनोट करणार? डेल्टा व्ही चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू 0. जर तुमच्या सिस्टीमचा आधी व्हॉल्यूम 2 लिटर होता, प्रोसेस करून झाल्यानंतर सुद्धा व्हॉल्यूम काय झाला? 2 लिटरच असेल, तर ही तुमची प्रोसेस कशी आहे? आयसोकोरिक प्रोसेस आहे. आणि एक्झाम्पल काय सांगाल? एनी रिॲक्शन की जी तुम्ही क्लोज कंटेनर मध्ये केली. का? क्लोज जर असेल तुमचा कंटेनर तर व्हॉल्यूम बाहेर जाणार आहे का? नाही. कुठला व्हॉल्यूम ऍड होऊ शकणार आहे का? नाही. सो ऑल रिॲक्शन्स इन क्लोज्ड कंटेनर आर आयसोकोरिक प्रोसेस. सगळ्या क्लोज सिस्टीम मधल्या ज्या प्रोसेस आहेत त्या कशा असणार? आयसोकोरिक प्रोसेसेस. आणखीन एक बघा फोर्थ, ॲडियाबॅटिक प्रोसेस. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये हीट चेंज 0 असतो. Q इक्वल्स टू 0. बघा मी Qच्या समोर डेल्टा लावलाय का? चेंज जसं इथे मी डेल्टा लावलाय, इथे डेल्टा आहे, इथे डेल्टा आहे, इथे डेल्टा आहे. मी Q समोर डेल्टा लावलेला नाही. हीट समोर कधीही डेल्टा साइन लावायची नाही. ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय बघा? द प्रोसेसेस इन विच there is no exchange of heat. There is no exchange of heat between
सिस्टीम अँड सराउंडिंग. सिस्टीम हीट ना बाहेर सोडते ना आत घेते. नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. अशा प्रोसेसेसना काय म्हणायचं तुम्ही? ॲडियाबॅटिक प्रोसेस. Q इक्वल्स टू 0 न डिनोट करायचं. लक्षात आलं? म्हणजे तुमच्या थर्मास क्लासमध्ये जे काय आपण चहा ठेवलेला, ना हीट बाहेर गेली ना हीट आत आली, ती प्रोसेस कोणती होती? ॲडियाबॅटिक प्रोसेस होती. आणखी एक इम्पॉर्टंट प्रोसेस आहे, म्हणजे आपल्याला टोटल 5 प्रकारच्या प्रोसेसेस बघणार आहे आपण. पाचवी आहे रिव्हर्सिबल प्रोसेस. आता तुम्ही म्हणाल रिव्हर्सिबल म्हणजे इझी आहे, की जी रिव्हर्स जाते त्याला काय म्हणायचं? रिव्हर्सिबल म्हणायचं. अगदी बरोबर आहे, पण रिव्हर्स का जाते? कधी विचार केला असं काय झालं की तुमची प्रोसेस जात होती पुढे आणि अचानक युटर्न घेऊन मागे आली? ते बघूया आता. रिव्हर्स प्रोसेसेस म्हणजे काय? फिफ्थ, रिव्हर्सिबल प्रोसेस. आता ती परत एक लाईन. कन्सिडर सर्टन अमाउंट ऑफ गॅस एनक्लोज्ड इन अ सिलेंडर फिटेड विथ अ मुव्हेबल पिस्टन. ह्याच्यावरती आपण पिस्टन लावलाय, जो वर खाली होतो म्हणून मूव्ह होतो म्हणून मुव्हेबल पिस्टन म्हटलं. ह्याच्यामध्ये काय? सर्टन अमाउंट ऑफ गॅस आहे. आता बघा, याच्यावरती मी खूप सारं वेट ठेवलं. छोटे छोटे स्मॉल अमाऊंट आहेत, पण खूप सारे स्मॉल वेट ठेवले. इनफायनाइट स्मॉल वेट्स ठेवले याच्यावरती. तुमची आता जो गॅस या कंटेनर मध्ये आहे तो थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टेट मध्ये, बरोबर आहे? कारण मी याला काही डिस्टर्ब केलेला नाही. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टेट मध्ये प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स याचे कॉन्स्टंट आहेत. आता टाइम सोबत चेंज होत नाही. सो ही जी सिस्टीम आहे या कंडिशनला थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये, आणि हे वरती काय आहे म्हणून मी सांगितलं? इनफायनाइट नंबर ऑफ स्मॉल वेट्स. या गॅसचं जे काहीतरी प्रेशर असणार आहे, या गॅसचं प्रेशर आपण म्हणूया पी. गॅसचं प्रेशर काय म्हटलं? पी. आणि या पिस्टन वरती काहीतरी प्रेशर आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, किंवा मी त्याला काय म्हणू शकते? एक्सटर्नल प्रेशर. पी एक्सटर्नल. पी एक्सटर्नल. आता जेव्हा थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम असणार आहे तेव्हा तुमचं पी एक्सटर्नल इज इक्वल टू पी आहे. बाहेरचं आणि आतलं प्रेशर बरोबर इक्वल आहे, म्हणून हा पिस्टन अनमुव्हेबल थांबलाय तिथे. म्हणून ही सिस्टीम तुमची थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये. पण बघा, जर मी याच्यावरचा एक स्मॉल वेट काढून बाजूला ठेवला, चला काढूया. काढला, बाजूला ठेवला, काय होईल? आतलं प्रेशर वाढणार, बाहेरचं प्रेशर कमी झालं. मी काय लिहिते? फर्स्ट कंडिशन. काय झालं? प्रेशर आतलं वाढलं, खालचं प्रेशर जे गॅसचं होतं ते वाढलं. कोणापेक्षा? एक्सटर्नल प्रेशर पेक्षा, कारण मी वेट काढलंय. म्हणजे आता तुमचा गॅस हळूहळू एक्सपांड व्हायलाय. पी ग्रेटर दॅन पी एक्सटर्नल झाल्यामुळे काय झालं? गॅस एक्सपांड व्हायला लागला, त्याचा व्हॉल्यूम वाढायला लागला. आता काय होईल हे केल्यानंतर? बघा, कंटेनर आहे, मुव्हेबल पिस्टन थोडासा वर सरकला असणार आहे. इथे होता, इथून स्टार्ट होता. आता वेट काढल्यामुळे कुठेतरी तो जरासा वरती गेला असणार, बरोबर आहे? वेट काढल्यामुळे वरती गेलाय. बाकी सगळे वेट एक काढून ठेवलाय, बाकी सगळे वेट चला त्याच्यावरती काढून घेऊ परत. बाकी सगळे वेट काढले, आपला गॅस एक्सपांड झालाय. बघा, एक वेट काढलं, पिस्टन जरा वरती आलं, गॅस आपला एक्सपांड झाला. आता काय झालं? ही प्रोसेस होताना थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम डिस्टर्ब झालं, पण जेव्हा नवीन कंडिशन डेव्हलप झाली, नवीन स्टेट डेव्हलप झाली, परत ही तुमची सिस्टीम कशात आली? थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. चला परत आणखीन एक वेट काढा, आणखीन एक वेट बाहेर काढा. उचला याला, उचलं, बाहेर काढलं. परत काय होईल आता प्रोसेस मध्ये? कंटेनर आहे, परत काय झालं बघा? आतलं प्रेशर आणखीन वाढलं एक्सटर्नल प्रेशर पेक्षा, बरोबर आहे? आधी इक्वल होतं, पहिल्या कंडिशनला थोडं वाढलं, सेकंड कंडिशनला त्यापेक्षाही
जास्त वाढलं आणि काय होणार, परत गॅस एक्सपांड झाला, परत तुमचा गॅस एक्सपांड झाला. चला आणखीन कंटेनर एवढाच आहे, कंटेनर वाढू नाही शकत मी वरती, पिस्टन कुठेतरी आणखीन वरती गेला, गॅस आणखीन एक्सपांड झाला, गॅस असा घडला, गॅस आणखीन काय झाला, एक्सपांड झाला, गॅस एक्सपांड. म्हणजे काय झालं, जसं जसं तुम्ही वेट काढायला लागला, पहिल्यांदा काढलं गॅस एक्सपांड झाला, परत काढलं गॅस एक्सपांड झाला, याच्यावरती वेट काढायचं राहिलं आपलं, ओके, गॅस एक्सपांड व्हायला. म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस, ही एक रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. का आहे अजून मी सांगायचे, पण मी तुम्हाला सांगतेय बघा, ही रिव्हर्सिबल प्रोसेस आहे कारण ही इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स मध्ये व्हायली. म्हणजे काय झालं, तुमच्या इनिशियल कंटेनर मध्ये जो गॅस होता त्याच्यावरती इनफायनाइट नंबर ऑफ स्मॉल स्मॉल मासेस ठेवलेले, तुम्ही हे मासेस जसं जसं काढत चाललाय, ही प्रोसेस पुढे 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 शिफ्ट व्हायले विथ एक्सपान्शन ऑफ गॅस. प्रोसेस कोणती आहे, एक्सपान्शन ऑफ गॅस. आणि कशी केली आपण, इनफायनाइट नंबर ऑफ स्मॉल मासेस आहेत, एक एक हळूहळू मास काढले. आता बघा, कोणत्याही प्रोसेस मध्ये मी एक मास ऍड केला, कोणत्याही प्रोसेस मध्ये मी एक मास ऍड केल्यावर काय होणार, प्रोसेस उलट्या डायरेक्शनने चालायला लागणार. म्हणजेच काय झालं बघा, ऍट अ पर्टिक्युलर टाइम मी इन्फायनाइटेसिमली स्मॉल म्हणजे अतिशय लहान चेंज केला. तो लहान चेंज काय होता, ते लहान मास जे मी काढलेला तो परत आणला, तर माझी प्रोसेस उलट्या डायरेक्शनने चालायला लागली. असा गॅस एक्सपांड झालेला, आता गॅस काय होणार, तुमचा कॉम्प्रेस होणार. म्हणजे जी प्रोसेस आपण कुठल्याही टाइमला उलटी करू शकतो, रिव्हर्स करू शकतो, अशा प्रोसेसला म्हणायचं रिव्हर्सिबल रिॲक्शन. रिव्हर्सिबल रिॲक्शनच्या काही प्रॉपर्टीज बघा, त्यातली पहिलीच प्रॉपर्टी काय आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शन टेक्स प्लेस इन इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स. खूप साऱ्या स्टेप्स मध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस होते. ही टोटल प्रोसेस रिव्हर्सिबल आहे. का, कारण मी कुठल्याही टाइमला हिला रिव्हर्स करू शकते. मी इथून सुद्धा रिव्हर्स करू शकते, मी इथून सुद्धा रिव्हर्स करू शकते, किंवा मी पुढे परत आधी एक्सपान्शन करेन आणि मग परत कॉम्प्रेशन करेन. ऍट एनी स्टेप तुम्ही रिॲक्शनला जर रिव्हर्स करू शकत असाल तर अशा प्रोसेसला म्हणायचं रिव्हर्सिबल रिॲक्शन. रिव्हर्सिबल रिॲक्शन इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स मध्ये होतात. सो प्रॉपर्टीज घ्या इथे. प्रॉपर्टी काय लिहिली बघा आपण, द प्रोसेस टेक्स प्लेस इन इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स. रिव्हर्सिबल प्रोसेस इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स मध्ये होते. दुसरा पॉइंट काय लिहिलाय, आफ्टर एंड ऑफ एव्हरी स्टेप सिस्टीम अटेन्स इक्विलिब्रियम. ही कंडिशन होती इक्विलिब्रियम मध्ये. मी चेंजेस केले आणि एका नवीन स्टेप मध्ये आले, स्टेप 2. स्टेप 2 सुद्धा काय आहे, इक्विलिब्रियम मध्ये. परत मी चेंजेस करते, ती नॉन इक्विलिब्रियम मध्ये जाते, बट स्टेप 3 ला जेव्हा ती पोहोचणार तेव्हा परत ती इक्विलिब्रियम मध्ये आली, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. परत काय झालं, प्रेशर वाढवलं आपण गॅसचं, कसं, एक्सपान्शन केल्यामुळे. सो गॅसचं प्रेशर वाढलं, आता ही नॉन इक्विलिब्रियम मध्ये गेली, पण इथे परत पिस्टन स्टेबल का झालं, कारण परत इथलं पी आतलं गॅसचं प्रेशर आणि बाहेरचं एक्सटर्नल प्रेशर काय झालं असणार, मॅच झालं असणार. सो परत ही इक्विलिब्रियम मध्ये आली. परत काय झालं, मी मास काढलं, मास काढल्यानंतर बघा परत ही कंडिशन झाली, आणखीन प्रेशर वाढलं गॅसचं, वाढल्यामुळे ही ह्या स्टेप मध्ये शिफ्ट झाली. पण एकदा ही या स्टेप मध्ये पोहोचली परत तुमची थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टेट अटेंड झालं. सो ऍट एंड ऑफ एव्हरी स्टेप तुमचे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम अटेंड होतं. थर्ड बघा पॉइंट लिहिला, द प्रोसेस कॅन बी रिव्हर्स्ड बाय इनफायनाइटेसिमल स्मॉल चेंज. मी याच्यामध्ये स्मॉल चेंज केला, म्हणजे मास ऍड केलं. प्रत्येक वेळी मी बाहेर काढत होते, कुठल्याही स्टेप मध्ये मी ऍड केलं तर माझी प्रोसेस कशी होईल, रिव्हर्स डायरेक्शन मध्ये जाईल. सो स्मॉल चेंजनी, इनफायनाइटेसिमल म्हणजे काय, खूप स्मॉल चेंजनी सुद्धा ही प्रोसेस रिव्हर्स होऊ शकते. आता बघा, याला म्हणायचं ड्रायव्हिंग फोर्स. तुमच्या गॅसचं जे फोर्स आहे याला मी ड्रायव्हिंग फोर्स म्हटलं. म्हणजे प्रेशर आणि जो वरचा एक्सटर्नल प्रेशर आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, ह्याला अपोजिंग म्हटलं. कारण गॅस हा एक्सपांड व्हायचा आहे, पण अपोज कोण करताय, वरचा एक्सटर्नल प्रेशर. सो ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स इथं लिहिते. ड्रायव्हिंग फोर्स आणि OPP म्हणजे काय, अपोजिंग फोर्स. ह्या दोघांमध्ये इनफायनाइटेसिमल म्हणजे खूप कमी प्रमाणात डिफरन्स असतो, पण डिफरन्स असतो. या डिफरन्समुळे काय झालं, तुमची प्रोसेस व्हायला लागली. सो ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मध्ये इनफायनाइटेसिमल स्मॉल चेंज असतो, थोडासा फरक असतो. गॉट इट.
कळायला सगळ्या प्रॉपर्टीज आणि रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय, नेमकं काय रिव्हर्स होते, आणखीन काय मॅक्सिमम अमाऊंट ऑफ वर्क केलं जात. कारण बघा इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स मध्ये ही प्रोसेस होत असते. सो ह्या सिस्टीमने केलेलं काम सुद्धा कसं असतं, मॅक्सिमम वर्क डन असतं. आपल्याला आणखीन एक प्रोसेस असते जी टेक्स्टबुक मध्ये नाहीये तुमच्या, इरिव्हर्सिबल प्रोसेस. ही रिव्हर्सिबल आहे म्हणजे कुठल्याही टाइमला काय झाली, रिव्हर्स झाली मागे. इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुमचा हाच कंटेनर आहे, सगळ्या कंडिशन सेम आहेत, ह्यात पण गॅस आहे आणि ह्याच्यावरती पण तुम्ही पिस्टन लावलाय. बाहेरचं प्रेशर P एक्सटर्नल, गॅसचं प्रेशर P. इथे ड्रायव्हिंग फोर्स आणि याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. इथे कसं असतो, इन्फायनाइट डेसिमली स्मॉल फरक असतो, इथे खूप मोठा फरक असतो. आणि ही इरिव्हर्सिबल प्रोसेस मल्टी स्टेप नसते. मल्टी स्टेप नसते म्हणजे वेट असं छोट्या छोट्या ह्याच्यात न ठेवता कसं ठेवलेलं असणार, आपण एक मोठं मास ठेवलं असेल. कदाचित या सगळ्यांची ऍडिशन केली तर एवढंच मास निघेल हे, बट हे आपण स्मॉल स्मॉल स्टेप्स मध्ये केल्यामुळे कुठल्याही स्टेपला ही रिव्हर्स करता आली. बघा जर इथे काय होतं, मल्टी स्टेप मध्ये ही प्रोसेस होत नाही. इरिव्हर्सिबल प्रोसेस वन स्टेप प्रोसेस असते आणि इन्फायनाइट स्मॉल वेट ठेवलेले नसतात. एक बल्की वेट आपण ठेवलं याच्यावरती. मी जर हे बल्की वेट काढलं तर काय होईल, लगेच एक्सपांड होईल गॅसवरती. स्टेप मध्ये होणार नाही. इनिशियल स्टेज आणि लगेच फायनल स्टेप अटेंड होईल, मधल्या स्टेप्स होणार नाहीत. आणि त्यामुळे मी परत हे मास अटेंड केल्यावर ही प्रोसेस रिव्हर्स होत नाही. काय होत नाही, रिव्हर्स होत नाही. कारण बघा जर स्मॉल चेंज झाला असेल, तुम्ही एक पायरी वरती चढलाय तर एक पायरी लगेच खाली उतरू शकताय, पण तुम्ही पूर्ण मजला वर चढून गेलाय तर परत पटकन खाली येऊ शकाल का, नाही. सो स्टेप मध्ये गेलाय, सो परत तुमची रिव्हर्स होऊ शकली. इथे स्टेप्स नाही त्यामुळे ही रिव्हर्स प्रोसेस गेली नाही. लक्षात आलं डिफरन्स बिटवीन रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेसेस. सो आजचा पोर्शन रिवाइज करा. उद्यापासून आपल्याला थर्मोडायनामिक्स चॅप्टर मध्ये न्यूमरिकल्स पोर्शन बघायचा आहे, म्हणजे डेरिव्हेशन बघायचे, काही मॅथमॅटिकल कन्सेप्ट बघायचे. मी खूप सोप्या पद्धतीत तुम्हाला हे सांगेन.